जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे दिनांक 20 मार्चपासून ते मार्च 23 दरम्यान तेजस्विनी कृषी संस्कृती भव्य प्रदर्शनाचे आयोजन नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत तेजस्विनी कृषी संस्कृती प्रदर्शनाचे उद्घाटन थाटात संपन्न। नंदुरबार जिल्ह्यातील महिला बचत गट आणि शेतकरी गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तेजस्विनी कृषी संस्कृती प्रदर्शन 20 ते 23 मार्च 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, नंदुरबार आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। सदर कार्यक्रमास नाबार्डचे महाप्रबंधक रवींद्र मोरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नंदकुमार पैठणकर, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी संजय पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांतागौरी बनकर, कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषीतज्ञ श्रीमती आरती देशमुख, शिवाजी परमार, प्रेरणा लोकसंचालित साधन केंद्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीमती दीपमाला पाटील हे उपस्थित होते। या प्रदर्शनामध्ये एकूण 60 स्टॉल सहभाग घेतला आहे। तसेच रोज विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून सदर प्रदर्शन दिनांक 20 ते मार्च 23 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर नंदुरबार येथे आयोजित करण्यात आले आहे। या प्रदर्शनामध्ये स्थानिक महिलांनी तयार केलेले हस्तकला साहित्य, घरगुती उत्पादने, कृषीपूरक पदार्थ तसेच विविध पारंपरिक व नाविन्यपूर्ण वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत। नागरिकांना या वस्तू पाहण्याची आणि थेट खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। या माध्यमातून महिला आणि शेतकरी बांधवांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा मुख्य उद्देश आहे। हे प्रदर्शन 4ही दिवस सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत सर्वांसाठी खुले राहील। केवळ प्रदर्शनीच नव्हे तर दररोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देखील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आली आहे। जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या, पहा, खरेदी करा या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांतागौरी बनकर यांनी केले आहे। यावेळी उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महिलांना कार्यक्रमास लाभलेले नाबार्डचे महाप्रबंधक रवींद्र मोरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नंदकुमार पैठणकर, जिल्हा महिला बालविकास अधिकारी संजय पाटील, कृषी विज्ञान केंद्राच्या कृषीतज्ञ आरती देशमुख तसेच शिवाजी परमार यांनी मार्गदर्शन केले। या उद्घाटनपर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांतागौरी बनकर यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभ मकोले यांनी केले, तर कार्यक्रमास उपस्थितांचे आभार प्रेरणा लोकसंचालित साधन केंद्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपमाला पाटील यांनी केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। अशा प्रकारे हा प्रदर्शन आहे। हा प्रदर्शन सर्व कृषी विभागाच्या महिला, PMGPच्या, CMGPच्या, उमेदच्या पण महिलांनी इथं स्टॉल लावलाय। नगर परिषदच्या महिला 60% माविमच्या आणि इतर 40% आम्ही सर्व गटांच्या महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असतो। आणि हा कार्यक्रम महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषी विभाग, महिला बाल कल्याण, बँक किंवा असा कुठलाही शासनाचा कार्यक्रम नसून हे तुमच्यासाठी, तुमच्या सहाय्याने केलेला कार्यक्रम आहे। विक्रीसाठी चलो काय आपण या ठिकाणी एक मार्केटमध्ये आलो आहोत असे एक फील होत आहे। अतिशय सुंदर कार्यक्रम आहे। या कार्यक्रमास माझ्या जिल्हा महिला बाल विकास अधिकारी म्हणून खूप खूप शुभेच्छा। जितक्या उत्साहाने महिलांनी स्टॉल लावलेले आहेत, खूप छान वाटलं। मार्केटिंग हा जो विषय सांगितला मॅडमने, की प्रोडक्शन आपण घरी करू शकतो, घरगुती आपण काही पण करू, लोणचं करू शकतो किंवा अजून काही पण घरी बसून, पण ते ग्राहकापर्यंत पोहोचवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्याच्यासाठी मेन म्हणजे की मार्केटिंग स्किल लागते आणि त्याच्यानंतर बाजारपेठ लागते। तर ती उपलब्ध होण्यासाठी अशा प्रदर्शनी जे आहेत त्या निश्चितच उपयोगी पडतात। अशा प्रदर्शनीमध्ये भाग घेतल्यामुळं मार्केटिंगचा एक ऑटोमॅटिकली त्याला अनुभव येऊ लागतो सगळ्यांना आणि मग त्या तेजाने स्त्री ही तेजस्विनी बनते आणि जेव्हा तेजस्विनी बनते तेव्हा त्याला स्काय इज द लिमिट। एकदा तुम्ही व्यवसायात पडले आणि त्याच्यात विकास सुरू झाला की त्याला अमर्याद हे आहेत। आपल्या देशामध्ये कोणतंही प्रोडक्ट तुम्ही पाहिलं तर त्याची मागणी इतकी प्रचंड असते, फक्त क्वालिटी प्रोडक्ट दिला पाहिजे। आजचा गिराईक जो आहे तो पैसे देण्याला तयार असतो, त्याला क्वालिटी लागते फक्त। आणि हे शहरामध्ये सुद्धा तुम्ही बघा
की ऑर्गॅनिक जे आपले पदार्थ आहेत, जे आपल्या धडगाव अक्कलकुवासारख्या तालुक्यातनं जे ऑर्गॅनिक पदार्थ आहेत त्याची एवढी डिमांड आहे. ॲक्च्युली मोठ्या शहरांमध्ये मिळतसुद्धा नाहीत ते ओरिजिनल, पण अशा पदार्थांना मागणी असते आणि जे पाहिजे ते मोल द्यायला कस्टमर तयार असतात. त्यामुळे ही जी सगळी संकल्पना आहे, हे एक्झिबिशनमधनं एक प्रकारचं मार्केटिंग स्किल वाढवणं आहे. याच्यामुळे महिलांचा निश्चित फायदा होणार आहे. बचत गटांनी जी स्टेबिलिटी याच्यामध्ये येईल ती निश्चित लॉंग टर्ममध्ये त्यांना कामाची राहणार आहे. माननीय नाबार्ड रवींद्र मोरे सर, दरवर्षी प्रदर्शनी भरते, दरवर्षी तुम्ही स्टॉल लावता आणि दरवर्षी आनंद होतो, सगळेच जण मला ओळखतात. परंतु ह्या प्रदर्शनीमधून नवीन शिकायला मिळतं की आपल्याला नवीन मार्केट लिंकेज मिळतात, नवीन ग्राहक मिळते. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कायमस्वरूपी आपला एक कॉन्फिडन्स येतो की विक्री कशी करायची. तसं तर महिलांचा एक खूप चांगला गुण आहे की आपण खूप गप्पा मारतो एकमेकीत, परंतु ते जे आपलं प्रोडक्ट आहे ते जर आपण खूप चांगल्या पद्धतीनं बोलून जर का पटवून दिलं ग्राहकाला तर अजून चांगल्या पद्धतीनं आपण विकू शकतो. जेणेकरून आपल्या प्रोडक्टमध्ये जरी कमतरता असेल पण आपल्यामध्ये जर का कॉन्फिडन्स असेल तर काही विकल्या जाते. आज बाजारात तुम्ही काही जा, काही विकल्या जाते. सो तुम्ही पण सगळेजण ॲमेझॉनवरून घेता, फ्लिपकार्टवरून घेता, ONDCला सगळेजण रजिस्टर आहे. आपण पण पाहतो की त्याच्यामध्ये काहीही विकायला आहे. मग आपण जर का आपण तर बचत गट आहे, आपण खूप चांगल्या अशा वस्तू बनवतो आणि आज बचत गटाच्या प्रोडक्टला खूप चांगली डिमांड आहे मार्केटमध्ये. कारण की सर्वांना माहीत आहे की बचत गटाच्या महिला खूप चांगलं प्रोडक्ट तयार करतात, त्या केमिकल फ्री प्रोडक्ट तयार करतात. त्यानंतर आर्टिफिशियल कलर्स असतात ते टाकत नाही, विदाऊट प्रिझर्वेटिव्ह करतात. आणि आजच्या जर आपण पाहिलं तर आज सर्वांना त्या तशा प्रोडक्टची गरज असते. मग या बचत गटाच्या प्रोडक्टला आपल्याला चांगली डिमांड जर का मिळवायची असेल तर आपलं पॅकेजिंग आणि ब्रँडिंग महत्त्वाचं आहे. हे जिल्ह्याचं प्रदर्शन आहे, पण जिल्ह्याबाहेर पण तुम्ही इतर प्रदर्शनाला व्हिजिट करा, त्या प्रदर्शनाला तुम्ही सहभाग नोंदवा. आपण इतर जिल्ह्यापेक्षा का बरं कुठे कमी आहे हे स्वतःमध्ये शोधा आणि सोबत इथे पण काही जर का वेल पॅकेजिंग वाले असतील तर त्यांच्याकडून पण गायडन्स घ्या की तुम्ही पॅकेजिंग कुठून केलं, कसं करायचं, किती पैसे लागले. आपल्या प्रोडक्टची फूड टेस्ट लॅब करा, जे नवीन असतील ते जुन्यांनी केलेली आहे. भरपूर अशा गोष्टी असतात की त्या आपल्या काहीतरी सगळेजण यशस्वी उद्योजक आहे, असं कोणीच नाही आहे की मी यशस्वी नाही आहे, पण ते यशस्वीला अजून यशस्वी करा जेणेकरून आपल्याला पण आपल्याला गर्व वाटला पाहिजे की मी खूप मोठी उद्योजिका आहे. कार्यक्रमाचे तुम्ही सगळे अतिथी, मुख्य अतिथी जे 6 महिन्यात 1 वर्षात बंद होता, परंतु मागणीच्या माध्यमातून मी बघितलं की दरवर्षी तो जे स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून जे वस्तू बनवल्या जातात त्याला विक्रीसाठी हे एक चांगलं ते एक्झिबिशनच्या माध्यमातून त्यांनी हे एक्झिबिशन ठेवलेलं आहे. तर याच्या माध्यमातून तुमच्या वस्तूला एक मार्केट भेटतो आहे. तर असे जर मार्केटिंगचा ॲव्हेन्यू जर भेटत असेल तर मला वाटतं कुठलाही उद्योजक तो फेल होऊ शकणार नाही. म्हणून माविनला खूप खूप धन्यवाद की ते स्वयंसहायता समूहाच्या महिलांसाठी एक व्यासपीठ तयार करून देत आहे. ह्याच याच्यावरती मी तुम्हाला अजून थोडंसं सांगू इच्छितो की तुमचे जे प्रोडक्ट आहे मोस्टली टेलरिंग रिलेटेड दिसत आहे मला. तर माझी एक रिक्वेस्ट ह्या मंचावरती हे असेल की आपले जे डिस्ट्रिक्ट आहे, आपला जो जिल्हा आहे हा कृषी प्राधान्यावरती आधारित आहे. इथे बरेचसे वस्तू मिलेट वगैरे आहेत, फ्रूट्समध्ये बनाना आहे, पपई आहे, मिरची आहे, म्हणजे यांना GI टॅग मिळालेला आहे. परंतु यांचे प्रोसेसिंग युनिट आपल्या जिल्ह्यामध्ये फार कमी आहे. तर स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून तुम्ही जर कृषी आधारित जर अशा प्रक्रिया उद्योग सुरू केली तर मला वाटतं ते शेतकऱ्यांच्या भल्यासाठी होईल. सोबतच तुम्हाला देखील एक नवीन उद्योग तयार करायला एक वाव भेटेल, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव तर भेटेलच, परंतु आपल्या इथे जी बेरोजगारी आहे त्याच्यावरती देखील एक चांगलं सोल्युशन या त्याने भेटू शकेल. आणि कृषीवरती आधारित जर प्रक्रिया तुम्ही सुरू करत असाल तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एक PMFEB स्कीम आहे. त्या स्कीमच्या माध्यमातून तुम्हाला सबसिडी देखील भेटू शकते. आज जिल्ह्यामध्ये जवळपास मागच्या फायनान्शियल इयरमध्ये तुम्ही बघितलं तर जवळपास 1000चे टार्गेट होते, परंतु आजच्या तारखेला देखील आपण 500पर्यंत देखील पोहोचू शकलो नाही.
एरिया संपत आलेला आहे, तर खूप आनंद होतो आहे की सगळ्यांना उपलब्ध होत आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी काही जास्त तुम्हाला बोलणार नाही, पण काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला शेअर करेन. आपण सगळे शाळेत होतो बरोबर, तर आपल्या वर्गामध्ये तुकड्या होत्या. कोणत्या कोणत्या तुकड्या होत्या? तर छाया मॅडम, ब क ड, त्यानुसार आपण त्याचा कसं विचार करायचो? अ वाले, ब वाले, ड वाले आणि असं बरोबर. तर हे व्यवसाय पण ह्याच्यावरच आहे. व्यवसाय कशावर आहे? उद्योग कशावर आहे? क आणि ड वर आहे. जो करने वाला है क से कर डालेगा, जो डरने वाला है वो गणपती बाप्पा मोरया हो जाएगा. असं. पण त्यामुळे जे करत राहणार आहे, जे करत राहणार आहे, आत्मविश्वासाची जी कमी आहे ना, की माझं विकलं जाणार नाही जाणार, विकलंच जाणार आहे सगळ्यांचं, कोणाचंच राहणार नाही, विकलंच जाणार आहे सगळ्यांचं. तर त्यामध्ये जे करणारे आहे, करत राहणारे आहे, त्या व्यक्तींची विक्री होणारच आहे. आणि जे घाबरणारे आहे त्यांचं थोडंसं विचार, थोडं ते पण होणार त्यांचं पण, परंतु जे घाबरणारे लोक ते पुढे जाणार आहे. रिस्क इम्पॉर्टंट आहे. यामध्ये 4 गोष्टी इम्पॉर्टंट आहे, मी तुम्हाला सांगतो, जे पूर्ण तुमच्या व्यवसायासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि ते पुढे घेऊन जाण्यासाठी एकदम इम्पॉर्टंट आहे. ते ऍक्च्युली गेममध्ये असतं, परंतु सांगतो. एक तर आहे की फोकस करणं, लक्ष केंद्रित करणं. आता बघा मी बोलतोय, एक समोरच्या ज्या ताई आहे ते माझ्याकडे बघून राहिले, बरोबर, शिवाजी दादा काय करून राहिले असं, मग लक्ष देऊन ऐकताय ना. ही गोष्ट आहे की फोकस. आपण जे काही आयडिया आहे, आपल्या व्यवसायाची आयडिया, साड्या विकताय, पापड बनवताय, जी काही गोष्ट आहे त्याच्यामध्ये फोकस करणं आवश्यक आहे. आता मी लास्ट तिथं स्टॉलमध्ये व्हिजिट केली, पापड नागलीचे सगळे बघतात ना, पण त्यांनी इनोव्हेशन केलंय, पालक मिक्स पापड आहे त्यांचे. दिवसाच्या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा. आज या कार्यक्रमाला आलेले आपले पाहुणे जुनेच आहेत. माननीय नंदकुमार पैठणकर सर LDM यांचे या कार्यक्रमाच्या आगमन झाले, त्यासाठी मी सरांचे आभार मानते. माननीय संजय पाटील सर, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, यांचेही मी या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली यासाठी आभार मानते. माननीय आरती देशमुख मॅडम या आपल्या नेहमीच्या पाहुण्या म्हणून आपल्या सगळ्या महिला मॅडमांना ओळखत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाची सुद्धा सगळ्याजणी वाट बघत असतात. अशा आपल्या लाडक्या मॅडमांची मी कार्यक्रमाला उपस्थिती लाभली, त्यासाठी त्यांचे आभार मानते.